पडला जोरात. हो ना. कवळं उडाली. अच्छा, हा. इकडे ना आमच्याकडे पण नाही, आमच्याकडे कमी पडलं. केळवलीत 5 घरांचे पत्रे उडाले. हो. सालपे आणि पोचलीमध्ये जवळजवळ 8 ते 9 घरांचं नुकसान झालं. अच्छा अच्छा. त्यातल्या एका घराचे पत्रे उडून झाडावर अडकले. अडकले. सुमित्रा पवार या निवडणूक लढवणार आणि मुख्यमंत्री व्हाव्यात अशी बारामतीकरांची इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी असे पार्थ पवारांचं म्हणणं आहे. सुनेत्राताईंनी मुख्यमंत्री व्हावं की न व्हावं हा त्यांचा विषय आहे. अजित पवार साहेबांच्या नंतर सुनेत्राताईंना ज्या पद्धतीने मोठ्या मताधिक्याने बारामतीकरांनी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे साहजिकच आहे की आपला माणूस मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे. पण एक मात्र नक्की, 2029 सालची जी निवडणूक आहे हा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवरच लढेल आणि एकनाथ शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला हे बाजूला फेकलेले असतील त्यांनी. संदेश पारकरे शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत असं बोललं जातं. ते झालं. कणकवली नगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांची वाटचाल तिकडे चालूच होती. आम्ही त्यांच्यावर पाणी सोडलेलं आहे. राज्यपालांनी काल ममता दीदींचं सरकार बरखास्त केलेलं आहे. बहुमताचा आकडा जर पाहिला तर भारतीय जनता पक्षाचंच सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे ममता दीदींनी राजीनामा देणं हेच योग्य होतं. अत्यंत दुर्दैवी असं घटना घडत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी झाल्या नव्हत्या अशा पद्धतीने लहान मुली, महिला यांच्यावर लैंगिक शोषण करून त्यांची ज्या पद्धतीने क्रूरपणे हत्या केली जाते महाराष्ट्रामध्ये, अशा पद्धतीच्या अशा घटना ह्या कधी झाल्या नव्हत्या. दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये तेच गृहमंत्री आहेत, इतर 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या मुली आणि महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती. परंतु दुर्दैवाने ते अपयशी ठरलेले आहेत आणि म्हणून ह्या नरभक्षकांना त्या बळी पडावं लागतंय. रेल्वे सुरू झाली पण कोकण रेल्वेमध्ये कोकणी माणसांना जागा मिळत नाही आहेत. आता दादर रत्नागिरी पॅसेंजरसुद्धा बंद झालेले आहे. दुपदरीकरणाचा मोठा प्रश्न आहे. म्हणजे कोकण जीवनवाहिनी असं म्हणावं लागेल कोकणवासियांसाठी. पण सध्या मात्र कोकणासाठी त्याचा काही फायदा होताना दिसत नाही आहे. दुर्दैव आहे कोकणचं की सध्या कोकणातून निवडून आलेले जे खासदार आहेत त्यांना हे पूर्णपणे निद्रिस्त झालेले आहेत. त्यांना कोकण रेल्वे आणि कोकणवासियांचं दुःख दिसतच नाही आहे आणि त्याविरोधात जो आवाज सातत्याने रेल्वे बोर्डाकडे आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे उठवायला पाहिजे. सेंट्रल रेल्वेचे जे जनरल मॅनेजर आहेत त्यांच्याकडे जाऊन ठामपणे छाती ठोकपणे कोकणवासियांची बाजू मांडली पाहिजे. त्यासाठी दुर्दैवाने कोकणामध्ये सध्या एकही खासदार नाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, परंतु निवडून आलेल्या खासदारांचा जो आवाज असतो तो दुर्दैवाने आज बंद झालेला असल्यामुळे आज कोकणवासियांना स्वतःच्या हक्काच्या रेल्वेने प्रवास करत असताना अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये त्यांना प्रवास करावा लागतो. दिव्यावरून दिवा सावंतवाडी किंवा दिवा रत्नागिरी ही गाड्या पुन्हा एकदा दादरवरून सुरू करा अशा पद्धतीची मागणी मागच्या एक वर्षापासून मी सातत्याने लावून धरलेली आहे. परंतु रेल्वे प्रशासन मात्र आडमोठेपणा करते आणि त्या ठिकाणी जर सध्याच्या खासदारांनी प्रयत्न केले असते तर नक्कीच एवढ्यात हा प्रश्न मार्गी लागला असता. परंतु दुर्दैव आहे आमच्या कोकणवासियांचं की त्यांनी निवडून दिलेले खासदार हे पूर्णपणे झोपलेले आहेत.